दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या मोठ्या ऑफरची आहे। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांना मुख्यमंत्री पदाची खुली ऑफर दिली आहे। हो, या दोघांनाही खुली ऑफर देण्यात आली आहे, ती थेट मुख्यमंत्री पदाची। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी काँग्रेस प्रवेश करावा असंही ते म्हणाले आहेत। देशभर होळीचा सण जो आहे तो उत्साहात साजरा केला जातो। मात्र राजकीय होळी सुद्धा कशा पद्धतीने खेळली जाते, खरं तर राजकीय होळी आणि कोपरखेळी असं म्हटलं जातं। या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जे आहे। आम्हाला तर ते काय म्हणजे थोड्या काळातले आहेत असं मला वाटत नाही, पण असूही शकतात, तसंही होऊ शकतं तुम्ही जो सध्या शब्द वापरला त्यामुळे। कारण की त्यांचे जे सोबती आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे फार आता त्रासलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री कार्यालयातूनच सगळं चालेल अशा पद्धतीचं एक नवीन आयाम आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी आणलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्याचं दोन्ही उपमुख्यमंत्री किती राग करतात हे आम्ही जवळून पाहतो आहे। काही दोघांमध्ये कोणी जवळ नाही आहे, यांना दोघांनाही संपवायचं काम भाजपने सुरू केलेलं आहे। या दोघांनाही माझा सल्ला असा आहे, अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना, की आपण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू, आमच्याबरोबर या, काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ मोरेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर होळी निमित्त भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवरती शब्दांचे फुगे मारलेत। उद्धव ठाकरेंनी रोज सभागृहात यावं आणि संजय राऊतांनी रोजचा शिमगा बंद करावा असा टोला बावनकुळेंनी लगावलाय। तर पुढील 10 ते 15 वर्ष राज्यात काँग्रेसला संधी नाही असंही बावनकुळे म्हणाले। एकंदरीतच आपण पाहतोय की सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये वार पलटवार होत असतात। अशातच आता बावनकुळेंनी विरोधकांवरती शब्दांचे फुगे मारलेत। निमित्त होतं होळीचं, ते म्हणजेच पुढचे 10 ते 15 वर्ष काँग्रेसचं सरकार येणार नाही असं तर ते म्हणालेत। मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवरती सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय। तर बावनकुळेंशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूयात। आज राज्यभरात धुळवड साजरी होत आहे। यासोबतच प्रदेशाध्यक्ष भाजपचे जे आहे चंद्रशेखर बावनकुळे यांची सुद्धा एक कार्यकर्त्यांसोबत वेगळी होळी पाहायला मिळते आहे। मी उद्धवजींना शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून। आणि त्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे महाराष्ट्राचं। आता विरोधी पक्षामध्ये त्यांना मॅन्डेट आहे। त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये ते मेंबर्स आहेत, सदस्य आहेत। त्यांनी रोज सभागृहात येऊन आम्हा सर्व लोकांना विकासाचं मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा होळीच्या माध्यमातून त्यांच्याकडनं आहे। सकाळच्या भोंग्या संदर्भात संजय राऊतांना बोललं जातं, तो बंद व्हावा, काय सांगाल? नाही, संजय राऊत साहेबाचा भोंगा बंद व्हावा याबद्दल आज मी बोलणार नाही, पण ते रोज शिमगा करतात, वेगवेगळ्या पद्धतीची होळी करतात। रोज शिमगा म्हणतो आपण त्यांना। त्यांनी सकाळी 9 वाजता रोज बोलावं। काही त्यांच्या बोलण्याबद्दल माझे कुणाचंही काही दुमत नाही आहे, पण विकासाकरता महाराष्ट्राला कसं पुढं नेता येईल याकरता रोज सकाळी आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन व्हावं। नाना पटोलेला एक दिवस वाटेल की आता काँग्रेस पक्षात काही राहूनही काही उपयोग नाही आहे, शेवटी त्यांनी काँग्रेस पक्षातच राहावं। काही त्यांना काही ऑफर वगैरे नाही, त्यांनी असं मला म्हटलंही नाही, पण त्यांना हे दिसेल नाना पटोलेला आजच्या होळीच्या दिवशी की महायुती रोज मजबूत होत चालली आहे आणि पुढचे 15-20 वर्ष काही काँग्रेसला संधी नाही असं त्यांना दिसेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ मोरेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आणि यानंतर आपण वळतोय टॉप 50 कडे। पुणे मेट्रो आज 9 तास बंद राहणार आहे। सकाळी 6 ते दुपारी 3 पर्यंत बंद राहील। होळी निमित्तानं मेट्रोची स्वच्छता आणि सुरक्षेच्या कारणास्तवच मेट्रो प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। दरम्यान दुपारी 3 ते रात्री 11 पर्यंत मेट्रो नियमित सुरू राहील। धावत्या रेल्वे गाड्यांवरती रंगानं भरलेले पाण्याचे फुगे फेकले तर कारवाई करण्याचा इशाराच रेल्वे पोलिसांनी दिलेला आहे। याशिवाय रेल्वे परिसरात मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवरती सुद्धा कारवाई करणार आहेत। रेल्वे रुळाजवळील वस्त्यांमध्ये बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे।
धुलिवंदनाच्या दिवशीच पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवलाय. ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम हाती घेतली असून तब्बल 80 पथकं शहरात तैनात करण्यात आली आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 1:30 वाजेपर्यंत नाकाबंदी असेल आणि त्यामुळे होळी साजरी करताना मद्यप्राशन करणाऱ्या चालकांवरती पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. धुलिवंदनाच्या दिवशी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उचललाय. मुंबईत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई केली जाते. धुलिवंदनाला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत तगडा बंदोबस्त तैनात झालाय. कोल्हापूर गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेसला आता कायमस्वरूपी LHB डबे जोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायक होणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ, सुविधा आणि प्रवासाचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठीच या डब्यांचा कायमस्वरूपी समावेश केला गेलाय आणि या एक्सप्रेसला 1 जून 2025 पासून डबे जोडले जातील. नांदेडच्या विमानतळावरती प्रवाशांसाठी प्रीपेड टॅक्सी आणि बेबी केअर रूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संत बाबा नरिंदर सिंगजी महाराजांच्या हस्तेच या दोन्ही सेवांचा शुभारंभ करण्यात आला. प्रवाशांना विमानतळावरून निश्चित स्थळी जाण्यासाठी प्रीपेड टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय सुद्धा विमानतळानं घेतलाय. राज्यात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. हवामानशास्त्र विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनानं केलंय. बारा 13 वर्षीय मुलगा SUV कार चालवत थेट शाळेत पोहोचलाय. ठाण्याच्या आनंदनगर भागातील न्यू हॉरायझन शाळेबाहेरचा हा व्हिडिओ असल्याचं कळतंय आणि अशा प्रकारे लहान मुलाच्या हातात कारचं स्टिअरिंग देणाऱ्या पालकांना शोधून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा अशी मागणी आता होतीये. विद्यार्थ्यांना आता जर्मन भाषा शिकता येणार आहे. बालभारतीचे नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे. मराठी मुलांना जर्मन भाषा शिकता यावी यासाठी जर्मन आणि मराठी भाषेतून एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलंय. महाराष्ट्र शासनाकडून जर्मनी देशातल्या 2 राज्यांसोबत एक करारही करण्यात आलाय. सोलापुरात वाढत्या तापमानामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी पालकांनी केली आहे. सकाळी 7:30 ते सकाळी 11:30 पर्यंत शाळेची वेळ असावी अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळेंनी केली आहे. धाराशिवच्या परंड्यातील सिरसामध्ये जिल्हा परिषद शाळेची मोठी दुरवस्था झाली आहे. वर्गांच्या खोल्यांना अक्षरशः तडे गेलेत. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेतात, पण प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि त्यामुळे पालक आक्रमक झाले असून शाळेच्या दुरुस्तीची मागणी त्यांनी केली आहे. मध्य प्रदेशातून नागपुरात MDची तस्करी करणाऱ्या 3घांना अटक झाली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. 10 लाख रुपये किमतीची 106 ग्रॅम MD पावडर जप्त करण्यात आली आहे. KDMCच्या फेरीवाला पथक प्रमुखाचा लाच घेतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय. KDMC 4 प्रभाग कार्यालयाच्या आवारात पैसे घेत होता आणि भगवान पाटील असं अधिकाऱ्याचं नाव असून यावरती चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती KDMC अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे. नाशिकच्या सटाणा पोलीस स्टेशनमध्ये गाडीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची तक्रार नोंदवण्यात नकार दिला गेला. शिपाई कर्मचाऱ्यानं तक्रार करणाऱ्या व्यक्तीसोबत उडवाउडवीची भाषा केली. जास्त प्रश्न विचारले तर मार देऊन कारवाई करू अशी धमकी देण्यात आली. पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी तंबाखू खात असल्याचंही व्हिडिओतून समोर आलंय. नाही हे माझी उडवाउडीचं बोलताय. मी माझी माहिती काढायला तुमचा बिल्ला कुठे, नाव कुठे, तुम्ही काय. सिंधुदुर्गातील मुंबई गोवा महामार्गालगतच्या अनधिकृत बांधकामांवरती हतोडा फिरवण्यात आलाय. गादी कारखाना आणि स्टील फर्निचर दुकानावरती नॅशनल हायवे अथॉरिटीजकडून कारवाई करण्यात आली आहे. हायवेलगत असलेल्या अनधिकृत बांधकामही हटवण्यात आले. तर दारूबंदी पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करत दगडफेक करण्यात आली आहे. यात एक अधिकारी आणि 4 कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जालन्यातील परतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुळखंड तांडा इथे ही घटना घडली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्यावरती हल्ला केलाय. सदाशिवनगर भागात अंगावरती काटा आणणारी ही घटना घडली आहे. हा चिमुकला सायकलवरती खेळत असताना कुत्र्यांनी हल्ला केला. प्रसंगावधान राखत या चिमुकल्यानं स्वतःला वाचवलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रंग बरसे. तर एकंदरीतच आज देशभरामध्ये धुलिवंदनाचा उत्साह पाहायला मिळतोय. राज्यभरात सुद्धा अतिशय उत्साहात हा दिवस साजरा केला जातोय. पुण्यात सुद्धा धुलिवंदनाचा उत्साह आहे. नेमकं पुण्यात हा दिवस कसा साजरा केला जातोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेंनी. थेट जाऊयात. एकंदरीतच आपण ही संपूर्ण दृश्य पाहतोय की पुण्यात अगदी धुळवडीचा उत्साह दिसतोय. आपले प्रतिनिधी अक्षय आपल्यासोबत आहेत. अक्षय, अतिशय उत्साहाचं असं वातावरण आहे. नेमकं तिथल्या कुणाशी बातचीत झाली आहे का? काय आहेत तिथल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया, त्यांच्या भावना? निश्चितपणाने आपण जर पाहू शकलो तर भोई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी खरं तर रंग बरसे या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि आपण पाहिलं तर कसा जोश आहे. एकदम खूप खूप फुल जल्लोष आहे. एकदम फर्स्ट टाइम आम्ही आलेलो आहे आणि फार प्रचंड आनंद होतोय आम्हाला. हॅपी होली टू एव्हरीवन. तर आपण बघू शकतो की लहान मुलांपासून तरुणाईपर्यंत किती वाजता आलाय, कसं एन्जॉय करतोय? आम्ही 10 वाजता आलो आणि गेले 10 वर्ष मी इथे येतोय. दरवर्षी हा कार्यक्रम एवढ्याच उत्साहाने असतो. ह्या वर्षी पण तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जातोय. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतो की हा कार्यक्रम लोक किती एन्जॉय करतात. किती वाजता आला होतास, कसा एन्जॉय होतोय? मी याच्यासोबतच आलो होतो. माझं पहिल्यांदा आहे. मला खूप आनंद होतो. एवढा भारी कार्यक्रम पहिल्यांदा आयोजित करतो. बघू शकतो की बच्चे कंपनी असेल, रेन डान्स असेल, रंगांची उधळण असेल, हा संपूर्ण जल्लोष जो आहे तो धुळवडीचा आपल्याला पाहायला मिळतोय. भोई प्रतिष्ठानकडून रंग बरसे या कार्यक्रमाचं आयोजनाचं हे 30वं वर्ष आहे आणि लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळे अक्षरशः रंगांमध्ये न्याहून गेलं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. सकाळी 8 वाजल्यापासूनच धुळवडीच्या उत्साहाला आपल्याला शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळाली आणि आपण जर पाहिलं तर रंग बरसेच्या निमित्तानं सगळेजण जे आहेत ते देखील आता या ठिकाणी एन्जॉय करतानाच आपल्याला पाहायला मिळतंय. विशेष करून बच्चे कंपनी जी आहे ती देखील या ठिकाणी आपल्याला एन्जॉय करताना पाहायला मिळते. पिचकारी असेल, रंगांचे फुगे असतील, असे निरनिराळे सगळे रंग जे आहेत त्याची उधळण आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळते आणि अगदीच जल्लोष जो आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.